मी ट्विटरवर माझ्या पर्सनल हँडलवर लिहिलं, व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. जर सगळेच कॉकरोच सोबत आले तर मग काय होईल? ही कोणत्या एका माणसावर राग नाही, हा पूर्ण सिस्टमवर राग आहे. कारण की ह्या जेनझी सोबत तुम्ही काही डायलॉगच केलेला नाही आजपर्यंत. जी एस्टॅब्लिशमेंट आहे, जी मीडिया आहे, जी सत्ता आहे, त्यांनी तुम्हाला माहितीच नाही ते पोरं कशी आहेत. बॉब डिलनचं एक खूपच चांगलं वाक्य आहे त्यांच्या गाण्यात, डोंट क्रिटिसाइज व्हॉट यू डोंट अंडरस्टँड. तर मला सांगा, ही कॉकरोच जनता पार्टी ही नेमकी भानगड काय आहे? धन्यवाद असे मला इंटरव्ह्यू मध्ये बोलवण्यासाठी. तर झालं असं की मी जे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांनी जे कमेंट केलं देशातल्या युवाबद्दल, ते मी ट्विटरवर वाचलं. त्यांनी तिथं बोलले की जे लोक आजकाल सिस्टमला क्रिटिसाइज करतायत, नावं ठेवतायत, बोटं ठेवतायत, ती अशी लोक आहेत जी खूपच आळशी आहे, ज्यांच्याकडे काही काम धंदा नाहीये, बेरोजगार लोक आहेत आणि ही लोक समाजामध्ये कॉक्रोच आणि पॅरासाइट सारखी असतात. तर ते वाचून मी थोडं आश्चर्यचकित झालो. म्हटलं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तर संविधानाची रक्षा करण्यासाठी असतात. त्यामुळे मी ट्विटरवर माझ्या पर्सनल हँडलवर लिहिलं, व्हॉट इफ ऑल कॉकरोचेस कम टुगेदर. जर सगळेच कॉकरोच सोबत आले तर मग काय होईल? तर त्याच्या खाली बरीचशी जी जेनझी आहे, जी आजकालची यंग पॉप्युलेशन आहे, 19, 20, 21, 22 वर्षाची, त्यांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ते खाली लिहित होते, हो आपण सगळे सोबत आलो पाहिजे, आपण सगळे सोबत मिळून विरोध केला पाहिजे आणि आपण यावर काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याला म्हणजे एक 700-800 रिट्वीट्स आले आणि भरपूर तेवढेच रिप्लाय पण आले. बरोबर. तर ते रिप्लायज वाचून वाचून मग माझ्या मनात एक आयडिया आली, की का ना आपण असं केलं पाहिजे, की ह्या गोष्टीवर आपल्याला नावं ठेवतायत, त्याला आपण ओन अप करू आणि आपण सांगू, हो आहे आम्ही अशी असल्यामुळं का आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये आणि आम्ही बेरोजगार काही स्वतःच्या चॉईसनी नाहीये. देशात आज एवढी बेरोजगारी आहे ती काही लोकांनी स्वतःहून केलेली नाहीये. बरोबर. की जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत ते त्यांचं फेलियर आहे, त्याच्यामुळे बेरोजगारी आहे. आणि तुम्ही त्यांना सांगताय की तुम्ही काही बोलू नका. मग असं करून माझ्या डोक्यात ती आयडिया आली. मग मी एआयच्या मदतीने एक पोस्टर बनवलं, कॉकरोच जनता पार्टी, आणि त्याच्या सेंटरमध्ये मी एक कॉकरोचला ठेवलं आणि मी त्याच्यात असं एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला की या पक्षामध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर तुमच्यात हे 3-4 गुण असले पाहिजे. आणि ते 3-4 गुण तेच होते जे आपल्या इंडियाच्या चीफ जस्टिसनी सांगितले होते की हे लोक आळशी असतात, आळशी असले पाहिजे, तुम्ही बेरोजगार असले पाहिजे आणि तुम्ही नेहमी ऑनलाईन असले पाहिजे. कारण की ते म्हणले होते हे लोक नुसते सोशल मीडियावर दिवसभर पडलेले असतात आणि रँट करतात. तर तुम्ही ऑनलाईन असले पाहिजे नेहमी आणि तुम्हाला रँट करता आलं पाहिजे, तुम्हाला आरडाओरडा करता आली पाहिजे सोशल मीडियावर. बरोबर. हे भरपूर लोकांना मजेशीर आणि काहीतरी नवीन वाटलं. कारण की आज देशात एवढे बेरोजगार पोरं आहेत, मुली आहेत, ते त्यांच्याशी कुठं ना कुठं कनेक्ट झालं. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मागच्या 3 दिवसांमध्ये Instagramवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि 2 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी रजिस्टर पण केलं. व्हॉट डू यू थिंक, हे काय दाखवतंय आपल्याला आणि हा एज ग्रुप कोणता आहे? हा, तर मला ना म्हणजे मी बऱ्याचशा लोकांना बोललोय, बऱ्याचशा मी जर्नलिस्टला पण बोललोय. हा माझा कमीत कमी 30वा-32वा इंटरव्ह्यू असेल. तर मला भरपूर जर्नलिस्ट असे म्हणताय चीफ जस्टिस इंडियावर लोक नाराजगी व्यक्त करत आहे. मी त्यांना सांगतो, नाही, ही कोणत्या एका माणसावर राग नाही, हा पूर्ण सिस्टमवर राग आहे. जे युवा लोक आहेत त्यांचा मागचे भरपूर वर्ष हा राग त्यांच्या आतमध्ये आहे. त्यांना फक्त समजत नव्हतं की आम्ही करावं तरी काय करावं आणि बोलावं तरी कोणाला बोलावं, कारण की कोणी ऐकायलाच तयार नाही. आपण हे उदाहरण नीटवरही पाहू शकतो. एका 17 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्या 17 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. तो उद्या जाऊन डॉक्टर होऊ शकला असता. डॉक्टर होऊन त्याने अजून लोकांचे जीव वाचवले असते, पण त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला. ही किती वाईट गोष्ट आहे आपल्या देशासाठी. पण याच्यानंतर पण काय होतं, जे आपले शिक्षा मंत्री आहेत त्यांचा राजीनामा होत नाहीये. तुम्ही युरोपमध्ये बघसाल, तुम्ही दुसरीकडे कुठेही बघसाल, एक जरी व्यक्ती सरकारच्या चुकीमुळे मेला तर राजीनामा द्यावा लागतो. अशी तुम्हाला प्रचंड उदाहरण भेटतील तुम्ही गुगलवर गेले तर. आपल्या देशात काहीच होत नाहीये. तर हे जे कुठं टेकन फॉर ग्रँटेड केल्यासारखं, आता सरकार अकाउंटेबल राहिलेली नाहीये किंवा सरकारला फरकच पडत नाहीये की लोकांना त्रास होतोय की नाही होतो, अशी भावना ह्या युवांमध्ये आहे. आणि मी जेवढ्याही युवांशी बोललो हे सगळे 20 ते 25 वर्षाच्या मधले. म्हणजे मी एवढं तरी सांगू शकतो आणि ते मला हेच सांगतायत की या देशात आम्हाला असं वाटलं आता राजकारणात काहीच होऊ शकत नाही, या देशाचं राजकारण खूपच खराब झालेलं आहे. पण तुम्ही हे सुरू केल्यामुळे आम्हाला वाटलं आमच्यासाठी कोणीतरी बोलतंय आणि ज्या गोष्टीसाठी आम्हाला आमचा अपमान करण्यात आला त्या गोष्टीत तुम्ही आम्हाला प्राईड दिलं. ओके. तर आम्हाला कुठे ना कुठे एक आता होप भेटलेली आहे. बरोबर. तर त्यांच्यात खूपच जास्त फ्रस्ट्रेशन आहे मागच्या 2-3 वर्षापासून चालू. आणि ते पूर्ण सिस्टम, पूर्ण पॉलिटिक्स बद्दल आहे. ते फक्त सीजेआय बद्दल नाहीये. ओके. ते एकूणच भाजपा जी आहे त्याच्या विरोधात आहे, सरकारच्या विरोधात, एकंदरीत पूर्ण सिस्टमच्या विरोधात. बरोबर. सो याबाबत तुम्ही वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये पण बोललात की हे नेमकं काय आहे आणि हाऊ द प्रॉब्लेम्स ऑफ जनझीज आर. पण या कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते अभिजित देपके नेमके कोण आहेत? म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला प्रश्न पडलाय की हा माणूस अचानक कुठून आला, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुमची सुरुवात कशी झाली? तर मी तर आता सध्या अमेरिकेत असतो. मी इथं मास्टर्स करण्यासाठी आलेलो होतो. बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये होतो मी आणि मागच्या 2 वर्षापासून मी इथंच होतो. त्याच्या आधी मी पुण्यात शिकायला होतो. तर हे माझं बॅकग्राऊंड आहे आणि मी वाढलो आपलं संभाजीनगरमध्ये. सो आता जेनझी आणि जेनझी बद्दल खूप चर्चा होते. नेपाळ असेल, श्रीलंका असेल, यांच्याशी आपली तुलना केली जाते. तर तुम्हाला काय वाटतंय, भारतातला जेनझी आणि या इतर देशांमधील जेनझी ज्यांनी जे काही केलं
झालं, भारतातही अशीच शक्यता दिसते तुम्हाला, की त्याच्याशी तुलना करणं तुम्हाला चुकीचं वाटतं? नेमकं काय मत आहे याच्यावर? नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जे झालं त्या जेनझी सोबत भारताच्या जेनझीची तुलना करणं खूपच चुकीचं आहे, खूपच. कारण की हे कशामुळे वाटतंय माहिती का सगळं? कारण की ह्या जेनझी सोबत तुम्ही काही डायलॉगच केलेला नाही आजपर्यंत. जी एस्टॅब्लिशमेंट आहे, जी मीडिया आहे, जी सत्ता आहे, त्यांनी तुम्हाला माहितीच नाही ते पोरं पोरी कशी आहेत. मी त्यांच्याशी बोलतोय, मी प्रत्येकाला विचारतोय तुम्ही सांगा आम्हाला काय काय केलं पाहिजे. मला प्रत्येक जण म्हणतोय आपण जे काही केलं पाहिजे ते संविधानाच्या हद्दीत राहूनच केलं पाहिजे, शांतपणेच केलं पाहिजे. कारण की आपला देश व्हायलेंट कधीच नव्हता आणि कधीच नाही झाला पाहिजे. हे ते जेनझी मलाही सांगताय. भारतातला जेनझी खूप समजदार आहे. तो संविधानाला खूप मानतो, तो लोकतंत्राला खूप मानतो आणि तो जे काही करेल तो लोकतंत्र आणि संविधानाच्या हद्दीत राहूनच करेल. तो नाराजगी व्यक्त करेल, तो प्रोटेस्टही करेल, पण तो खूप पीसफुल वेनी करेल आणि खूपच नॉन व्हायलन्स प्रकारे करेल. सो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी हे नाव ठेवलंय तुम्ही आणि अर्थात जस्टिस सूर्यकांत यांनी केलेल्या टिप्पणीनंतर त्याला रिप्लाय म्हणून हे उभं राहिलं. त्यानंतर सूर्यकांतांनी सांगितलं पण की दिस वॉज मिसकोटेड, राईट? बट मला हे विचारायचं आहे की ही जी मुवमेंट आता सुरू झाली आहे सोशल मीडियावर, त्याचा रिस्पॉन्स कसा येतोय? तर नंबर्स तर हा म्हणजे दर तासाला वाढत चाललाय. म्हणजे मीही एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे इतक्या लवकर वाढेल. कारण की तुम्हाला खरं सांगायला गेलं ना, हे तर मी काही प्लॅन करूनच केलं नव्हतं. मी फक्त एक सटायर ज्याला आपण म्हणतो, ते सटायर करण्यासाठी केलं होतं. मला एक सटायर करायचा होता सिस्टमवर आणि सीजेआयवर. पण हा त्या लोकांचा राग होता ते त्यांनी एवढं जास्त याला ओव्हरवेल्मिंग सपोर्ट दिलाय. आणि मग असं असताना टू बी अ मेंबर ऑफ सीजेपी काय काय तुमच्या क्रायटेरियाज आहेत आणि मॅनिफेस्टो बद्दल पण सांगा की त्याच्यात काय गोष्टी? मग आमच्या 2-3 क्रायटेरिया आहेत. त्याच्यात आम्ही लिहिलेलं आहे, की ते आजकाल जे हिंदू मुसलमानाचं राजकारण आहे ते आम्हाला नको. कारण की मी इथे 2 वर्षापासून अमेरिकेत राहतो. मी इथं बघतो अमेरिकेत काय चालू आहे. अमेरिकेत चर्चा ही असते नेहमी इथे, की एआय मध्ये अमेरिका कसा डॉमिनेट करू शकतो. सेमीकंडक्टर कॅपॅसिटीमध्ये अमेरिका अजून कसं वाढवू शकतो, कसं डॉमिनेट करू शकतो. क्लीन एनर्जी, रिन्युएबल एनर्जी ज्याला आपण म्हणतो, ते 100% कशी अचीव्ह केली जाऊ शकते. अमेरिकेमध्ये हा नॅरेटिव्ह आहे. त्यांच्या सगळ्या चर्चा याच्या अवतीभोवती आहे. जेव्हा आपण भारतात येतो, तेव्हा आपण काय चर्चा बघतो? हिंदू मुसलमान याच्यात 12 वर्ष गेली आणि या 12 वर्षामध्ये आपली जी यंग पॉप्युलेशन होती त्यांच्या आयुष्यातली 12 वर्ष गेले. ते कम्प्लिटली वेस्ट झाले. ती यंग पॉप्युलेशन आपल्याला वर्कफोर्स मध्ये क्रिएट करता आली असती, पण कारण की आपण तेवढे एम्प्लॉयमेंट जनरेट नाही करू शकलो, त्यामुळेच ती लोक बेरोजगार आहे आणि ती बेरोजगार लोक फ्रस्ट्रेट झालेली. त्यांना तुम्ही फक्त हिंदू मुस्लिमच दिले. कधीपर्यंत चालणार असं? कधी आपल्या देशाचं राजकारण बदलणार? आणि दुसरी गोष्ट, आम्ही पूर्णपणे क्लिअर आहे की जातीपातीचं राजकारण चालणार नाही. अँटाय कास्ट आमची मुव्हमेंट आहे. तर धर्म आणि जात या दोन्ही गोष्टीवर कुठेही भेदभाव असेल ते आमच्या पक्षात कुठेही सहन केलं जाणार नाही. ओके. सो अभिजित, इज इट जस्ट अ सोशल मीडिया ट्रेंड? म्हणजे हा फक्त सोशल मीडियावरचा ट्रेंड आहे जो स्पाइक आपल्याला दिसतो? म्हणजे तुम्ही पण एका पक्षासाठी काम केलेलं आहे. सो बॅक एंड मध्ये जो स्पाइक दिसतो अचानक आलेला आणि नंतर ते ओसरू लागतं हळूहळू. सो डू यू थिंक की जेनझीचा किंवा भारतातल्या यंग पॉप्युलेशनचा याच्यामधला इंटरेस्ट कमी होईल? व्हॉट इज द फ्युचर ऑफ दिस सीजेपी? मला वाटतं दिस इज जस्ट द बिगिनिंग. कारण की आपण जर मागच्या 10-12 वर्षामध्ये ट्रेंड पाहिला असेल, आपल्याला कुठंच दिसलं नसेल की एवढ्या मोठ्या नंबर्स मध्ये कोणी लोक एकदमच एवढी सोबत आलेली आहे. तर मला वाटते हे कधी ना कधी होणारच होतं. सीजेपी हे फक्त एक माध्यम बनलेले आहे, हे फक्त एक आउटलेट बनलेले आहे. पण हे कधी ना कधी हे लोक करणारच होते कारण की यांच्यात राग एवढा भरलेला आहे आणि हे पुढे जाऊन वाढणारच आहे की यांच्या ज्या गरजा आहेत, यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही अड्रेसच नाही करते ना. सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो, कोणीच यांच्याबद्दल बोलायला तयार नाहीये. जितकं तुम्ही यांना इग्नोर करसाल, तितकं तुम्ही यांना असं वाईट टाकसाल, तेवढे ह्या लोकांचा राग तो वाढत जाणार आहे. ओके. आणि मग हे म्हणजे आता ध्रुव राठी इज ऑल्सो एन इन्फ्लुएन्सर इन इंडिया. ही इज ऑल्सो सिटिंग अब्रॉड. तुम्ही पण अमेरिकेत आहात. सो व्हॉट आर द फ्युचर प्लॅन्स? आर यू प्लॅनिंग टू कम बॅक भारतात? हो, यायचंय? माझं तर आधीपासूनच ठरलेलं होतं की माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर मला वापस यायचंय, कारण की मला माझ्या देशातच राहायचंय. कारण की मी आता सीजेपी एक म्हणजे कारण भेटलेलं आहे मला, पण याच्या आधी पण माझं नेहमी होतं की मी काहीतरी केलं पाहिजे देशासाठी. कारण की मी स्वतः जर देशासाठी काही केलं नाही किंवा समाज बदलण्यासाठी काही केलं नाही, तर मी काय म्हणून नाव ठेवू? जर मी त्याच्याबद्दल स्वतःच काही करत नाही तर ते माझं होतं. माझं फक्त एवढं होतं की मला अमेरिकेत येऊन डिग्री घ्यायची होती, कारण की मिडल क्लास फॅमिलीमधनं येतो मी. माझं तेवढं नाहीये की मी एक डिग्री न घेता माझं करिअर बनवू शकतं. आता सुरू झालं सीजेपी सुरू झालंय, कॉक्रोच जनता पार्टी सुरू झालंय, मीडियाचे इंटरव्ह्यूज येतात, एवढे आता 32-30 इंटरव्ह्यूज झाले. लोक आता तुम्हाला राजकीय नेता समजायला लागले. सो हाऊ विल यू रिप्लाय टू दॅट? नाही, मी लोकांना असं म्हणलं राजकीय नेता तर प्लीज समजू नका, कारण की जर तुम्ही मला राजकीय नेता समजताय तर माझे जे जेनझी मित्र मैत्रिणी ते नाराज होतील. कारण की त्यांचं मला एकच सांगणं नेहमी, आपल्याला बाकी राजकीय पक्षांसारखं व्हायचं नाहीये, त्यांच्यासारखं बनायचं नाहीये. त्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही, त्यांनी देशासाठी काही केलेलं नाहीये, तर आपण त्यांच्यासारखे नाही बनले पाहिजे. आपण याची पूर्णपणे काळजी केली पाहिजे. मी याच्या पुढे माझा एक रोल असणार आहे, कारण की आता हे लोक माझ्याकडे पाहू लागले की मी काहीतरी केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला
तुम्हाला सांगतोय, मी पुढे नाही येणार आहे. हे लोक स्वतः नेतील, तुम्ही बघून घ्या. कशा पद्धतीने? कारण की हे लोक खूप स्मार्ट आहेत. व्हॉट हाऊ स्मार्ट म्हणजे कसे स्मार्ट आहेत? काय दिसतंय तुम्हाला सोशल मीडियावर आता? तर आपल्या इथचा जो प्रोटेस्ट आहे, जेनझी मुव्हमेंट आहे, ती खूप वेगळी आहे आणि ती खूप मजेशीर आहे. ओके. कारण की या लोकांना अशा मजेशीर गोष्टी करायला खूप आवडतं. ओके. सो द लास्ट क्वेश्चन इज वन लाईन रिप्लाय म्हणजे एका वाक्यात जस्टिस सूर्यकांत आणि जेनझीज किंवा तरुणाईला जे लोक अशा पद्धतीने समजतात की हे काही करत नाहीत, हे नॉन रिएक्टिव्ह आहे, त्यांचा ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये भाग नाही आहे, हम्म. एक वाक्यात त्यांना काय रिप्लाय? माझं फक्त हे एकच एका वाक्यात सांगायचं होतं, तुम्हाला या लोकांना समजून घ्यायचं आहे किंवा यांच्यावर तुम्हाला काही टिप्पणी करायची असेल तर त्या आधी या लोकांशी बोला, एक डायलॉग करा, समजून घ्या, त्याच्यानंतरच क्रिटिसाइज करा. बॉब डिलनचं एक खूपच चांगलं वाक्य आहे त्यांच्या गाण्यात, डोंट क्रिटिसाइज व्हॉट यू डोंट अंडरस्टँड. हे माझं एक वाक्य असेल. आणि मला असं वाटतं सध्याची राजकीय पक्ष झाले, सीजेआय झाले, दे डोंट अंडरस्टँड द जेनझी. ओके. सो हे होते कॉक्रोच जनता पार्टीचे फाउंडिंग प्रेसिडेंट अभिजित दिपके.